नमस्कार, मी वैशाली फॅमिली फूड्स मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। चला तर आज आपण घरच्या घरी विकतच्या दुधापासून एकदम मस्त असं पांढरं शुभ्र पनीर कसं तयार करायचं हे पाहणार आहोत। पनीर पटकन तयार होतं आणि अगदी सोप्या पद्धतीने मी तयार केलेलं आहे। तुम्ही पाहू शकता किती मस्त असं पनीर तयार झालेलं आहे। तर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा, म्हणजे मी ज्या काही रेसिपीज अपलोड करेन त्याची नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत पोहोचतील। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। पहा, इथे मी 1 लिटर म्हशीचं दूध घेतलेलं आहे। मी तबेल्यातलं दूध यूज केलेलं आहे। तुम्ही कोणत्याही कंपनीचं पॉकेट मधलं यूज केलं तरी चालेल। आणि तुम्ही जर गावाकडे राहत असाल आणि घरचं मस्त ताजं तवानं दूध असेल तर अतिउत्तम, त्याच्यापासून तर खूप सारं पनीर बनतं। तर पहा, आता आपण याचं पनीर बनवून घेऊयात। मी गॅस चालू केलेला आहे, गॅसवरती गरम व्हायला ठेवूयात। गॅसवरती मी दूध गरम करायला ठेवलेलं आहे, आता उकळी येऊ द्यायची आहे। दुधामध्ये अजिबात पाणी वगैरे ऍड करायचं नाही। तुम्ही जर पॉकेट मधील दूध यूज करणार असाल तर फुल क्रीम दूध यूज केलं तरी चालेल किंवा विदाउट क्रीम दूध यूज केलं तरी चालेल, कोणतेही तुम्ही तुमच्या आवडीनुसार यूज करू शकता। पहा, दुधाला उकळी येऊ लागलेली आहे। तर ही जी साई येते ती येऊ द्यायची नाही, फोडून घ्यायची चमच्याने ढवळून आणि गॅस कमी करायचा आहे। पहा, इथे मी एक अशी वाटी घेतलेली आहे आणि याच्यामध्ये विनेगर ऍड केलेला आहे। साधारण 2 चमचे विनेगर आहे। आता या विनेगर मध्ये पाणी ऍड करायचं आहे, अर्धी वाटी होईपर्यंत। पहा, आता याच्यामध्ये थोडंसं विनेगर ऍड करायचं आणि ढवळून घ्यायचं। ही सर्व प्रोसेस कमी गॅसवरतीच करायची आहे। गुठळ्या व्हायला तयार होतात। अजून 1 मिनिटानंतर राहिलेलं सर्व विनेगर ऍड करून घ्यायचं आणि छान असं ढवळत राहायचं। पहा, मस्त असं आपलं पनीर तयार होऊ लागलेलं आहे। पहा, त्याचं जे पूर्ण पाणी आहे ते बाजूला आणि असं घट्ट असं पनीर बाजूला होईपर्यंत गॅस चालूच ठेवायचा आहे, ढवळत राहायचं जेणेकरून खाली पातेल्याला चिकटू नये। पहा, पनीर मस्त असं तयार झालेलं आहे। आता गॅस बंद करूयात। पातेलं घ्यायचं, त्याच्यावरती चाळणी ठेवायची आहे आणि एक कॉटनचं कापड ठेवायचं आहे। याच्यामध्ये आपण पनीर बांधून घेणार आहोत। पहा, आता हे जे आपण पनीर बनवून घेतलं होतं ते ऍड करूयात। एकदम मस्त असं पनीर बनलेलं आहे। आता हे पनीर काढून घेऊयात। पहा, हे जे पाणी आहे ते अत्यंत शरीरासाठी उपयुक्त आहे। ह्याच्यामध्ये प्रोटीन भरपूर प्रमाणात असतं। तर हे पाणी तुम्ही टाकून न देता ह्याच्यापासून तुम्ही चपात्यासाठी कणिक मळू शकता। हे थंड झाल्यानंतर अतिशय पौष्टिक आहे। हे जे पनीर आहे ते पाण्याने
धुवून घ्यायचं आहे. म्हणजे काय होतं, याचा म्हणजे विनेगरचा जो स्मेल असतो तो पूर्णपणे निघून जाईल. आंबूस जो स्मेल असतो किंवा त्याची चव असते ती पूर्णपणे निघून जाईल. त्याच्यामुळे असं 1-2 ग्लास पाणी ओतून हे पनीर धुवून घ्यायचं. याच्याने काय होतं, तर पनीर तुमचं फ्रीज मध्ये कितीही दिवस ठेवलं तरी टिकतं, अजिबात खराब होत नाही. त्याच्यामुळे पनीर स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे विनेगर नसेल तर तुम्ही लिंबू यूज करून देखील पनीर बनवू शकता किंवा सायट्रिक ऍसिड यूज करू शकता. आणि जर का तुमचं दूध जास्त वेळ आणल्यानंतर बाहेर राहिलं, तुम्ही गरम करायचं विसरलात आणि जर ते गरम करायला ठेवल्यानंतर फटायला लागलं तर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि थोडंसं लिंबू पिळून घ्यायचं आणि मस्त असं अशा पद्धतीनं पनीर बनवून घ्यायचं आहे. खूप छान पनीर तयार होतं. अजिबात दूध फेकून द्यायची गरज नाही. मस्त असं घरचं ताजं तवानं पनीर बनवून तुम्ही खाऊ शकता. आता हे पनीर आपल्याला बांधून ठेवायचं आहे याच कपड्यामध्ये. पनीर बांधून घेऊयात. एकदम घट्ट अशी गाठ मारून घ्यायची आहे. पहा, अशा पद्धतीनं घट्ट अशी गाठ मारून घेतलेली आहे. आता या पनीरवरती तुम्ही ओझं ठेवायचं आहे. तुम्ही खलबत्ता वगैरे असेल तुमच्याकडे तर ते ठेवू शकता किंवा काय खलबत्ता नसेल तर तांदळाचा डबा वगैरे काही पण, जेणेकरून असं पनीर चपट होईल आणि त्याच्यातील पूर्णपणे जे पाणी आहे ते निघून जाईल आणि एक मस्त अशी वडी तयार होईल. त्यामुळे काहीही तुमच्याकडे जे असेल वजनदार ते तुम्ही ठेवू शकता. पाहू शकताय मी अशा पद्धतीनं साखरेची भरणी जी आहे ती ठेवलेली आहे ह्याच्यावरती वजनदार. भिंतीच्या कडेला ठेवलेली आहे, म्हणजे भरणी जी आहे भिंतीला मी टेकवलेली आहे, म्हणजे भरणीला सपोर्ट मिळेल. अशा पद्धतीनं वज्जट ठेवून घ्यायचं आहे. पहा, मी 3 तास पनीर बांधून ठेवलं होतं. आता 3 तासानंतर पहा सोडून घेते. एकदम मस्त असं आपलं पनीर तयार झालेलं आहे. हे विकतचं दूध असून तबेल्याचं साधारण पाव किलोच्या आसपास पनीर तयार झालेलं आहे. जर का तुम्ही घरचं दूध यूज केलं तर खूप सारं पनीर तयार होतं. मी कट करून दाखवते. एकदम मस्त असं तुम्ही विकत पनीर आणता त्याच पद्धतीने एकदम छान असं पनीर तयार झालेलं आहे. पहा, सर्व पनीर मी कट करून घेते. अजिबात तुटत नाही. एकदम मस्त अशा वड्या निघतायत पहा, एकदम छान. पाहू शकताय किती छान आपलं पनीर तयार झालेलं आहे. अगदी विकत आणतो तसं अजिबात तुटलं वगैरे नाही. एकदम छान. आणि तुम्ही हे फ्रीज मध्ये बनवून ठेवलं तरी चालेल. हवाबंद डब्यामध्ये ठेवून द्यायचं. छान असं टिकतं आणि एकदम पांढरं शुभ्र असं पनीर तयार झालेलं आहे. पाहू शकताय. आणि तेही घरच्या घरी एकदम हेल्दी ताज्या ताज्या दुधापासून एकदम मस्त असं. आणि टेस्टला तर खूपच भन्नाट लागतं. तुम्ही नक्की ट्राय करा. तर तुम्हाला हा माझा पनीरचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर पुन्हा भेटूयात मस्त अशा रेसिपीसोबत. धन्यवाद.